लहान होती तेव्हाच गेले. हा आता दादानी आश्रय दिला म्हणून निभावलं, नाहीतर. अक्का असू देते, नंदिनीला बोलवा. शके जा बोलाव तिला. हो. तुम्ही पण घ्या ना पोरीनो. नाही नाही असू द्या, आम्ही घेतो नंतर. हो. अगं एवढं काही औपचारिकपणा करायला नकोय आपण. अहो तुम्ही घ्या आधी, त्या घेतील नंतर. तुमच्याकडेच असते का नंदिनी? हो ना. हो म्हणजे लहानपणीच तिच्या डोक्यावरचं छप्पर गेलं. म्हणजे तशी त्यांची परिस्थिती पण फार चांगली नव्हती. आता तर काय नंदीला कोणी वालीच उरला नाही. आता दादानेच तिला इथे आश्रय दिला म्हणून बरं, नाहीतर. पण आमची नंदी फार लागवी आहे हो. सगळ्यांना तिने इतका जीव लावलाय ना. तुम्हाला सांगते, ती घरकाम करते, विणकाम करते, देवाधर्माचं सुद्धा करते. हा अहो एकटी सोवळ्यानं 50 माणसांचा स्वयंपाक करते. फार गुणी आहे हो आमची मुलगी. अक्का नंदी. नंदे पाया पण. आयुष्यमान नंदे तुला आधीच दिसलं नाही का? काय नंदी, तुझी साडी उर्मिनी दिली आहे मला. ती म्हणाली हीच नेस म्हणून नेसले. चांगली दिसतीये ना? काय सांगणार, उर्मी तशी नाहीये आणि हिच्या मनात काही दुष्ट हेतूही नव्हता. एवढं सांगू शकते ना मी. उर्मी असं कधीही करणार नाही. पण तिनं असं केलंय असं कुठे म्हणलंय मी? पण नाही केलं असंही म्हणत नाहीयेस तू. आता फक्त त्यांनी नंदिनीला नापसंत करू नये एवढीच माझी इच्छा आहे. त्यांनी जर तिला नापसंत केली ना, तर ह्यांची समजूत काढणं काही माझ्या हातात नाही. माई, मी आता या कार्यक्रमाला न आलेलंच बरं आहे. माई, आता काय बोलू मी? हे बघ बाळा, मला कल्पना आहे की तू निर्दोष आहेस. पण हे असं काही झालं ना की मला जास्त काही बोलता येत नाही. कुठल्या तोंडानं बोलू मी, असं होऊन जातं. मी समजू शकते माई. तुमच्या जागी जर मी असते ना, तर माझंही असंच काहीसं झालं असतं. आणि मला तुम्हाला कुठलेही द्विधेत टाकायचं नाहीये. मी जाते खोलीत, तेच बरं आहे. राग नको माणूस. हा बाळा. अहो माई, राग कसला मानू मी? चूक माझीच आहे आणि मला मान्य आहे ती. हे बघ, छान दिसतेस. हा बरं झाला नट्टापट्टा.
काय आकलेचे दिवे तोडायचे होते ते मगाशी तोडून झाले. आता काय तारे तोडायचे असतील ना तर त्या पाहुण्यांसमोर तोडा. चला. त्यांनी मला नकार दिला तर तूच माझा जीव खाणार आहेस ना? खाणार नाही जीव, देणार आहे मी जीव. मोठी आले मला अक्कल शिकवते. एवढी घोडी झालीस तरी तुला कळत नाही का साडी फाटली की नाही ते? चल चला आता. मलाही तेच वाटतं दादा. अहो शहरातल्या मुलांना ग्राउंड माहितीच नाहीये. पण संस्कृत भाषेचा गंध नाही कुणाला. शाळेत अभ्यासाचं ओझं आणि घरी आले की त्या मानाने खेड्यातली मुलं अजून खेळतात, पोहायला जातात, झाडावर चढतात. आणि आपल्या गावात मठ असल्यामुळे मुलांना सूर्यनमस्कार येतात, श्लोक येतात, संस्कार वर्ग असतात. आणि मुख्य म्हणजे शहरातल्या सारखं त्यासाठी काही मूल्य घेतलं जात नाही, हे महत्वाचं. म्हणूनच माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. मी पुनर्वसूशी पण बोलतो आणि आता तर उर्मिताई पण आहेच. आपल्याला मिळून गावातल्या मुलांसाठी नक्की काहीतरी करता येईल. नाही, त्यांचं मला काही माहित नाही. ते इथे राहणार आहेत की नाही याची सुद्धा मला कल्पना नाही. मी माझ्यापुरतं सांगतो, तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. त्याची मला खात्री आहेच दादा. आता कशी छान दिसतेस. अगं असू द्या. आयुष्यमान भव. असं दे बस. माईंच्या पाया पड. अगं राहू दे राहू दे राहू दे. तू बस. ये. सगळं कसं विचित्र झालं हो. पण त्यात आमच्या मुलीचा काही दोष नाही. हा नाही म्हणजे तुम्ही फार मनावर घेऊ नका. तुमचा निर्णय यावरून तरी ठरवू नका. कसं आहे, आमची मुलगी फार गुणी आहे हो. अगदी खाली मान घालून काम करेल, कोणाला कधी उलट बोलायचे नाही. फार साधी मुलगी आहे हो आमची. नंदिनीला तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. बाळ, तू घाबरली नाहीयेस ना? तुला स्वयंपाक येतो? नंदे, अगं तोंड दिलंय ना देवानं, मग बोल ना. नाही तर त्यांना असं वाटेल की मुलगी मुकी आहे की काय. बोल ना. हो येतो, पण एवढा चांगला नाही. अगं चांगला नाही काय, उत्तम स्वयंपाक करतेस तू. अहो आमच्या संगीताला तरी कुठे येत होता लग्न होईपर्यंत स्वयंपाक. लग्न झाल्यानंतर सासूनी शिकवलं सगळं. सुनील, तुला काही विचारायचंय का? पुढे शिकायचं आहे का तुम्हाला? का? मला शिक्षणाची आवड नाहीये. बरं मग कशाची आवड आहे? तसं काही विशेष नाही. म्हणजे? मला तशी कशाचीच विशेष आवड नाहीये. मला वाटतं ही अजून घाबरलेलीच आहे, म्हणून मोकळेपणाने बोलत नाहीये. तुमची कोणाची हरकत नसेल तर त्या दोघांना एकमेकांशी बोलू दे का? तुम्ही एकमेकांशी बोललात, एकमेकांना समजून घेतलं. आता तुमच्या होकारा नकारावरच पुढच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. तसं बघायला गेलं तर माझा निर्णय झालेला आहे.